ओके, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल्स आपण बघत होतो काल. हार्ड जिलेटिन कॅप्सूलचं मॅन्युफॅक्चरिंग. ओके, नेक्स्ट बघा स्टेप्स इन्व्हॉल्ड इन मेकिंग एम्प्टी जिलेटिन कॅप्सूल. स्टेप्स आहेत डिपिंग, स्पिनिंग, ड्राइंग, स्ट्रिपिंग, ट्रिमिंग अँड जॉईनिंग आणि पॉलिशिंग. ओके, ह्या स्टेप मधून एक जिलेटिन कॅप्सूल बनत. नेक्स्ट बघा, हे झालं त्याचे स्टेप्स. ओके, डिपिंग, स्पिनिंग 6 स्टेप्स आहेत. ड्राइंग, स्ट्रिपिंग, ट्रिमिंग अँड जॉईनिंग आणि पॉलिशिंग. फर्स्ट काय करायचंय, डिपिंग साठी डिपिंग सोल्युशन प्रिपेअर करायचंय फर्स्ट आपल्याला. ओके, प्रिपरेशन ऑफ द जिलेटिन सोल्युशन. डिपिंग सोल्युशन कसं बनवायचं? अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ जिलेटिन 35 to 40% हे बनवायचं इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग द जिलेटिन इन डिमिनरलाइज्ड वॉटर. ओके, डिमिनरलाइज्ड वॉटर मध्ये हे जे जिलेटिन आहे ते the solution बनायचं gelatin which has been heated to 60 to 70 degrees Celsius in jacketed pressure vessel. This is stirred until the gelatin has dissolved and vacuum is applied to remove and trap the air bubbles. Okay, यासाठी vacuum apply करायचं. At this stage, other processing aids may be added like plasticizers, colorant, then opacifier. Okay. त्याचबरोबर बाकीचे जे फार्मास्युटिकल एड्स आहेत ते सुद्धा ऍड करायचे त्या स्टेजला. कलरंट्स असतील, ओपॅसिफाइंग एजंट असेल. The viscosity of gelatin preparation has to be controlled as it may affect downstream manufacturing process. Okay, जशी प्रोसेस होत जाईल त्याचबरोबर त्याची विस्कॉसिटी सुद्धा कंट्रोल केली जाते. विस्कॉसिटी का कंट्रोल करायची? बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू थिकनेस ऑफ शेल. नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे डिपिंग. ओके, फर्स्ट पॉइंट काय याच्यामधला? डिपिंग. डिपिंग मीन्स capsule shells are manufactured under strict climatic conditions by dipping pairs म्हणजे बॉडी आणि कॅप of standardized steel pins arranged in rows on metal bars into aqueous gelatin. ओके, हे ज्या पिन्स अरेंज केलेल्या असतात त्या शेपच्या, बॉडी आणि कॅपच्या शेपच्या पिन्स अरेंज केल्या जातात. Standardized steel pins arranged in the rows on metal bars into an aqueous gelatin. आणि त्या aqueous gelatin solution मध्ये डिप केलं जातं. 25 to 30% वेट बाय वेट असं जिलेटिनचं सोल्युशन असतं. अँड टेम्परेचर किती मेंटेन करायचंय? जॅकेटेड हिटिंग पॅनला 50 डिग्री सेल्सिअसला तेव्हा हे डिप करायचे कॅप्सूल्स. नेक्स्ट बघा, स्पिनिंग. ओके, spinning of the deep coated pins. Okay, after absorption of the gelatin solution on the surface of the pins, the bar containing the pins is rotated more times to even the distribution of the gelatin solution. जेव्हा ते डीप होऊन वरती येतात पिन्स, तर त्या काय होतात? रोटेट होतात. कशासाठी? फॉर इव्हनली डिस्ट्रीब्युशन ऑफ द जिलेटिन सोल्युशन. ओके, around the pins as uniform gelatin distribution being critical for correct and precise capsule wall thickness. ओके, जिलेटिनचं सोल्युशन जे आहे ते इव्हनली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी त्या पिनच्या सराउंडिंगला. ओके, ते कसं आहे? सेमी फिस्कस आहे जिलेटिनचं सोल्युशन. डिप केल्यानंतर ते काय होणार? थोडस म्हणजे त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते ऑड होऊ नये त्यासाठी ते स्पिन म्हणजे फिरल्या जातात. त्या पिन्स ज्या आहेत मेटल बारच्या पिन्स त्या फिरल्या जातात. ओके, फॉर युनिफॉर्म जिलेटिन डिस्ट्रीब्युशन बीइंग क्रिटिकल फॉर करेक्ट अँड प्रिसाइज कॅप्सूल वॉल थिकनेस. नेक्स्ट बघा, ड्राइंग ऑफ द जिलेटिन. नेक्स्ट स्टेप आहे स्पिनिंग नंतरची ड्राइंग. ओके, ड्राइंग ऑफ द जिलेटिन. कोटेड पिन्स once the gelatin is evenly distributed on the mold. ओके, जे मोल्ड आहेत म्हणजे जे पिन्स आहेत, जेव्हा जिलेटिनचं डिस्ट्रीब्युशन होतं त्याच्यानंतर पुढे त्याची प्रोसेस आहे ड्राइंगची. अ ब्लास्ट ऑफ कूल एअर इज युज्ड टू सेट द जिलेटिन ऑन द मोल्ड. ओके, तर ब्लास्ट यूज केला जातोय कूल एअरचा कशासाठी?
टू सेट दी जिलॅटिन ऑन दी मोल्ड, म्हणजे जे पिन्स आहेत, मोल्ड्स आहेत, त्याच्यावरती ते जिलॅटिन सेट करण्यासाठी हा कोलियरचा ब्लास्ट यूज केला जातो. ऍट द पॉइंट जिलॅटिन इज ड्राईड, आणि त्या पॉइंटला काय होतं, जिलॅटिन ड्राय होतं. अँड पिन्स आर देन पास्ड थ्रू सेव्हरल ड्रायिंग स्टेजेस टू अचीव दी टार्गेट मॉइश्चर कंटेंट. आणि ह्याच्यापासून ज्या पिन्स आहेत मेटल्सच्या, त्याच्यावरती जिलॅटिन आहे, ते काय होतात, पास होतात सेव्हरल ड्रायिंग स्टेजेस पासून टू अचीव दी टार्गेट मॉइश्चर कंटेंट, म्हणजे त्याचा मॉइश्चर कंटेंट आपण जेवढं ठरवलं आहे तो मेंटेन करण्यासाठी सेव्हरल ड्रायिंग स्टेजेस मधून ह्या जिलॅटिनच्या पिन काय होतात, पास होतात. दे नेक्स्ट स्टेप बघा, स्ट्रिपिंग अँड ट्रिमिंग. स्ट्रिपिंग अँड ट्रिमिंग. Stripping and trimming. It means after the gelatin is dried, the capsule is stripped of the mold and trimmed to proper length. Okay, stripping म्हणजे काय केलं जातं, जिलॅटिन जेव्हा ड्राय होतं, पिन वरती आहे जिलॅटिन, जेव्हा ते ड्राय होतं, कॅप्सूल इज स्ट्रिप्ड ऑफ द मोल्ड. ओके, त्या मोल्ड पासून, त्या पिन पासून काय केलं जातं, जिलॅटिन स्ट्रिप केलं जातं, रिमूव्ह केलं जातं त्या मोल्ड पासून. ओके, मोल्ड म्हणजे थोडक्यात साचा. अँड ट्रिम्ड टू दी प्रॉपर लेंथ. ट्रिम म्हणजे त्याचं कटिंग केलं जातं प्रॉपर लेंथ मध्ये. समजलं? फर्स्ट काय आहे, डीप प्रिपरेशन करायचं आहे जिलॅटिन सोल्युशनचं, डिपिंग सोल्युशनचं, की ज्याच्यामध्ये जे मेटल पिन्स आहेत त्या डीप होणार आहेत. त्याच्यानंतर डिपिंग. ओके, डिपिंग कसं केलं जातं, त्याचं 25 to 30% डब्ल्यू बाय वेट वेट बाय वेट जिलॅटिनचं सोल्युशन आहे. 50 डिग्री टेम्परेचर जॅकेटेड हिटिंग पॅन मध्ये सेट करायचं, आणि ह्या पिन डीप होतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्पिनिंग. ओके, इव्हनली डिस्ट्रीब्युशन ऑफ दी जिलॅटिन सोल्युशन साठी हे स्पिनिंग म्हणजे रोटेशन होतं त्या स्पिन मेटलच्या पिन्सचं. त्याच्यामुळे ते जे सोल्युशन आहे जिलॅटिनचं, ते काय होतं, इव्हनली डिस्ट्रीब्युट होतं. स्पिनिंग झाल्यानंतर काय होतं, ड्राईंग. ओके, ड्राईंग of the gelatin coated pins. Okay, once the gelatin is evenly distributed on the mold, a blast of cool air is used to set the gelatin on the mold. Okay, at this point the gelatin is dried and the pins are रिमूव्ह केल्या जातात पिन स्ट्रिपिंग मध्ये. आणि ट्रिमिंग मध्ये काय केलं जातं, प्रॉपर लेंथ मध्ये त्या कट केल्या जातात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्टेप आहे जॉईनिंग ऑफ द ट्रिम्ड कॅप्सूल शेल. ओके, त्याच्यानंतर बघा जॉईनिंग. वन्स ट्रिम द टू हाफ, the cap and body are joined the pre-closed position using a pre-lock mechanism. At this point, printing is done if needed before packing in cartons for shipping. ओके, तर जॉईनिंग मध्ये काय केलं जातं, जे ट्रिम म्हणजे कट केलेलं आहे ऍक्च्युअल लेंथ मध्ये, टू हाफ म्हणजे कॅप आणि बॉडी, त्या जॉईन केलं जातं, प्री क्लोज केल्या जातात, कारण त्याच्यामध्ये अजून आपल्याला ड्रग एंड क्लोज करायचं आहे, त्याच्यामुळे त्या प्री क्लोज असतात. त्याचं ते मेकॅनिझम आहे, प्री क्लोजिंग मेकॅनिझम, ते अप्लाय केलं जातं इथं. ऍट दिस पॉइंट प्रिंटिंग इज डन. ओके, जर प्रिंटिंग खरं गरजेचं असेल त्या कॅपवरती, जिलॅटिनच्या कॅपवरती, तर ह्या स्टेपला, जॉईनिंगच्या स्टेपला, तिथं त्याचं प्रिंटिंग केलं जातं. हे बघा, हे डिपिंग. त्याच्यानंतर स्पिनिंग म्हणजे ह्या इव्हनली डिस्ट्रीब्युशन साठी ह्या फिरतात. त्याच्यानंतर त्याचं ड्राईंग केलं. हे मोल्ड्स वरतीच आहेत अजून. ओके, मोल्ड्स आहेत, मेटलच्या पिन्स वरतीच आहेत हे अजून. ठीक आहे, इथे दाखवताना असे धावले. त्याच्यानंतर त्याचं ड्राईंग होतं. ओके, खूप साऱ्या स्टेप्स फॉर मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन करण्यासाठी. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रिपिंग केलं जातं, रिमूव्ह केलं जातात त्या मोल्ड मधून. रिमूव्ह केल्यानंतर त्याचं ट्रिमिंग म्हणजे कटिंग केलं जातं. ओके, जे ऍक्च्युअल लेंथ आपल्याला पाहिजे बॉडी आणि कॅपचे दोन्हीचं. त्याच्यानंतर जॉईनिंग केलं जातं दोन्हीचं प्री क्लोजिंग मेकॅनिझमनी, कारण याच्यामध्ये आपल्याला अजून ड्रग एनक्लोज करायचा आहे. ही काय झाली, हार्ड जिलॅटिन कॅप्सूल. ओके,
ओके, आपण इथं पाहूयात ऍक्च्युअल कसं. ओके, हार्ड कॅप्सूल शेल कशी बनते बघा. ओके, हे डिपिंगची प्रोसिजर आहे बघा. ह्या मेटलच्या पिन्स आहेत, मेटल बारच्या ज्या पिन्स आहेत, मोल्ड्स म्हणतात ह्यालाच. हे मोल्ड्स काय होतात, डिप होत आहेत इथं. ओके, हे जिलेटिनचं सोल्युशन आहे, जिलेटिन सोल्युशन, त्याच्यामध्ये हे डिप झाल्या पिन. ओके, मोल्ड्स म्हणतात त्यालाच. ठीक आहे, हे डिप होत आहे तिथं. त्याच्यानंतर स्पिनिंग बघा, इव्हनली डिस्ट्रीब्युशन ऑफ जिलेटिन सोल्युशन होतं स्पिनिंग मध्ये. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होऊ नये यासाठी स्पिनिंग होतं, म्हणजे जिलेटिन आहे ते सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरतं स्पिन वरती, सॉरी मेटलच्या पिन्स वरती. ओके, स्पिनिंग. त्याच्यानंतर ड्रायिंग बघा, ड्रायिंग चेंबर मध्ये हे ड्राय होत आहेत कॅप्सूल. ओके, ड्रायिंग चेंबर. त्याच्यानंतर बघा त्याचं स्ट्रिपिंग, म्हणजे त्या पिन्स पासून, मेटलच्या पिन्स पासून हे जे जिलेटिनचे कॅप्सूल्स आहेत, कॅप आणि बॉडी रिमूव्ह होते. त्याच्यानंतर ट्रिमिंग म्हणजेच कटिंग. ओके, एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो रिमूव्ह केला जातोय, आहे का, ब्लेडनी. ठीक आहे, कॅप आणि बॉडी. ठीक आहे, कॅप बॉडी. त्याच्यानंतर जॉईनिंग, प्री क्लोजिंग मेकॅनिझमने हे जॉईन केलं जातं कॅप बॉडी. ठीक आहे, अजून एकदा बघा, ह्या मेटलच्या पिन्स आहेत, मेटल स्पायरल्स अरेंज केलेल्या, जिलेटिन सोल्युशन मध्ये डिप होत आहेत. त्याच्यानंतर स्पिनिंग होते त्याचं, म्हणजे ते रोटेट होत आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे रोटेट होत आहेत. रोटेशनचं मेकॅनिझम दाखवले त्यांनी इथं. आणि रोटेट झाल्यानंतर जे डिस्ट्रीब्युशन आहे जिलेटिन सोल्युशनचं ते इक्वल प्रमाणात होते सगळीकडे पिन्स मध्ये. त्याच्यानंतर त्याचं ड्रायिंग. ओके, ड्रायिंग चेंबर मध्ये त्याचं ड्रायिंग होतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर रिमूव्ह होतात ह्या कॅप्सूल पिन्स पासून. त्या स्टेपला काय म्हणायचं, स्ट्रिपिंग. कॅप्सूल शेल्स रिमूव्ह होत आहेत, कॅप बॉडी ह्या रिमूव्ह होत आहेत. ठीक आहे, रिमूव्ह झाल्यानंतर त्याचं कटिंग म्हणजे ट्रिमिंग. ओके, आपल्याला जी लेंथ पाहिजे त्या लेंथ मध्ये त्या कट करून घ्यायचे, कॅप बॉडी, कॅप आणि बॉडी दोन्ही. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे ती जॉईनिंग, प्री क्लोजिंग मेकॅनिझमनी त्याचं जॉईनिंग केलं जातं. ठीक आहे, ठीक आहे. कॅप्सूल मध्ये बघा, डिपिंग सोल्युशन मध्ये डिप होत आहेत, मेटल पिन्स रोटेट होत आहेत, त्याला स्पिनिंग म्हणायचं. ड्रायिंग मध्ये ड्राय होत आहेत. त्याच्यानंतर स्ट्रिपिंग म्हणजे मोल्ड्स पासून रिमूव्ह केलं जातात कॅप्सूल रिमूव्ह केलं जातं. त्याच्यानंतर कटिंग म्हणजे ट्रिमिंग. ओके, आपल्याला जी लेंथ पाहिजे त्याच्यामध्ये ते कॅप आणि बॉडी कट करून घ्यायच्यात आणि त्याचं जॉईनिंग बाय युझिंग प्री क्लोजिंग मेकॅनिझम, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अजून ड्रग इनक्लोज करायचा आहे. अशा प्रकारे हार्ड जिलेटिन कॅप्सूलचं प्रिपरेशन इथं होतं. ठीक आहे, समजलं. Manufacturing of hard gelatin capsules. Steps involved in making empty gelatin capsule: dipping, spinning, drying, stripping, trimming and joining आणि polishing. Okay, फर्स्ट ते प्रिपरेशन बनवून घ्यायचं सोल्युशन, जिलेटिनचं सोल्युशन. त्याच्यानंतर डिपिंग, कॅप्सूल शेल जे आहेत
Okay, capsule shells are manufactured under strict climatic conditions by dipping pairs, body and cap of standardized steel pins arranged in the rows on metal bars into an aqueous gelatin solution. 25 to 30% weight by weight solution is maintained at about 50 degrees Celsius in jacketed heating pan. Then spinning of the deep coated pins. Spinning म्हणजे rotation थोडक्यात for the evenly distribution of gelatin solution. After absorption of the gelatin solution on the surface of the pins, the bar containing the pins is rotated more times to evenly distribution of the gelatin solution. Okay, around the pins as uniform gelatin distribution being critical for correct and precise capsule wall thickness. Okay, then next बघा drying of the gelatin. Coated pins once the gelatin is evenly distributed on the mold, a blast of cool air is used to set the gelatin on the mold. Okay, at this point the gelatin is dried and the pins are and passed through several drying stages to achieve the target moisture content. त्याच्यानंतर stripping आणि trimming. Okay, in this step after the gelatin is dried, the capsule is stripping off the mold. म्हणजेच काय केलं रिमूव्ह केलं जातात मोल्ड पासून त्या पिन्स पासून अँड ट्रिम्ड टू प्रॉपर लेंथ आणि कट केलं जातात प्रॉपर लेंथ जी आहे कॅप आणि बॉडीची त्याच्यामध्ये कट केल्या जातात. नेक्स्ट बघा जॉईनिंग ऑफ ट्रिम्ड कॅप्सूल शेल. वन्स ट्रिम्ड टू हाफ्स म्हणजे दोन्ही हाफ्स कट करून घेतले आपल्याला पाहिजे त्या लेंथ मध्ये आर जॉईन टू दी प्री क्लोज्ड पोझिशन युझिंग अ प्री लॉक मेकॅनिझम. ओके, प्री क्लोज्ड पोझिशन मध्ये जॉईन केले जातात बाय युझिंग प्री लॉक मेकॅनिझम. ऍट दिस पॉइंट प्रिंटिंग इज डन इफ नीडेड बिफोर पॅकिंग इन कार्टन्स फॉर शिपिंग. ओके, नेक्स्ट बघा त्याची डायग्राम आहे डिपिंग, स्पिनिंग, ड्राईंग, ट्रिपिंग, कटिंग अँड जॉईनिंग. ठीक आहे, डिपिंग मध्ये काय होतं pairs of the stainless steel pins are dipped into the dipping solution in simultaneously form the caps and bodies. Okay, dipping solution is maintained 50 degree आहे बरं का इथं 50 degree Celsius मेंटेन केलं जातं जॅकेटेड पॅन्ट्स मध्ये. नेक्स्ट बघा स्ट्रिपिंग. स्ट्रिपिंग म्हणजे काय कॅप आणि बॉडी रिमूव्ह केल्या जातात. त्याच्यानंतर ड्राईंग. ओके, ट्रिमिंग आणि जॉईनिंग. ट्रिमिंग म्हणजे कट करायचे त्या प्री क्लोज मेकॅनिझम जॉईन करायच्या. त्यानंतर लास्टचा पार्ट आहे पॉलिशिंग. कसं केलं जातं बघा त्याचं पॉलिशिंग. ओके, असेला कोटा पॅन आधी होती टू पॉलिश कॅप्सूल्स अँड रब्ड विथ क्लोथ्स. ओके, असेला कोटा पॅन यूज केले जातात पॉलिशिंग साठी. त्याच्यामध्ये क्लोथ्सनी त्याला रब आणि रब केलं जातं कॅप्सूल्सला पॉलिश केलं जातं. देन फिनिश्ड कॅप्सूल्स आर pushed on the conveyor belt. Capsules quality is monitored throughout the production process. Okay, moisture content, single wall thickness, color. हे सगळे इव्हॅल्युएशन पॅरामीटर त्याचे चेक केले जातात. काय काय त्याच्यामध्ये साईज असते, मॉइश्चर कंटेंट असतं, सिंगल वॉल थिकनेस असते आणि कलर. ओके, कॅप्सूल्स आर शॉर्टेड अँड व्हिज्युअली इन्स्पेक्टेड. ओके, कॅप्सूल्स आर नाउ रेडी टू बी स्टरलाइज्ड अँड पॅक्ड. ठीक आहे, आज फक्त आपल्याला एवढंच बघायचं होतं त्याच्या स्टेप्स. ओके, हार्ड जिलेटिन कॅप्सूल कसं बनतं. डिपिंग, स्पिनिंग, ड्राईंग, स्ट्रिपिंग, ट्रिमिंग अँड जॉईनिंग अँड पॉलिशिंग. डिपिंग मध्ये डिपिंग सोल्युशन प्रिपेअर करायचं, जे मेटल बार्सचे आहेत ते डीप करायचे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्पिनिंग फॉर इव्हनली डिस्ट्रीब्युशन. देन ड्राईंग. ओके, देन स्ट्रिपिंग. ओके, रिमूव्हल फ्रॉम मोल्ड्स. त्याच्यानंतर ट्रिमिंग, कट करायचे ते इन अप्रोप्रिएट लेंथ. देन जॉईनिंग प्री क्लोजिंग मेकॅनिझम आणि पॉलिशिंग बाय युजिंग असेला कोटा. ठीक आहे,
ओके, हार्ड कॅप्सूल शेल मॅन्युफॅक्चरिंग. डिपिंगची प्रोसेस आहे ही. त्याच्यानंतर स्पिनिंग. ओके, रोटेटिंग स्पिनर बघा कसे रोटेट होत आहेत ते. फॉर इव्हनली डिस्ट्रीब्युशन ऑफ जिलेटिन. देन आफ्टर स्पिनिंग, ड्राइंग in drying chamber. ओके, ड्राइंग होते इथे ड्राइंग चेंबर मध्ये. ठीक आहे. ड्राइंगच्या स्टेज मधून गेल्यानंतर त्याचे कॅप्सूल पिन्स आहेत. स्ट्रिपिंग बाय नाईफ म्हणजे रिमूव्ह केल्या जातात. जे शेल्स आहेत पिन्स पासून रिमूव्ह केल्या जातात स्ट्रिपिंगच्या स्टेज मध्ये. पिन्स पासून सेपरेट होतात. त्याच्यानंतर ट्रिमिंग मीन्स कटिंग इन appropriate लेंथ. कॅप आणि बॉडी कट केल्या जातात appropriate लेंथ मध्ये. ठीक आहे. कटिंग ब्लेडने त्याला ट्रिमिंग असं म्हटलं जातं. कटिंगला ट्रिमिंग म्हटलं जातं. ठीक आहे. कॅप आणि बॉडी प्रिपेअर झाली इथं, त्याचं जॉईनिंग केलं जातं बाय युजिंग प्री क्लोजिंग मेकॅनिझम. कारण याच्यामध्ये अजून आपल्याला ड्रग एनक्लोज करायचा आहे. ठीक आहे. ओके, कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये? डिपिंग, त्याच्यानंतर स्पिनिंग, ड्राइंग, स्ट्रिपिंग आणि ट्रिमिंग आणि जॉईनिंग. ओके, त्याचा स्टेप हार्ड जिलेटिन कॅप्सूल बनवण्यासाठी यूज केल्या जातात. ठीक आहे. ओके, कॅप्सूल. Capsule means solid dosage forms in which the drug or mixture of drugs with or without excipients is enclosed in hard gelatin capsule. Shells in soft soluble shells of gelatin or in hard or soft shells of any other suitable material of various shapes and capacities. Okay, this lecture ला आपण कॅप्सूलची साईज डिस्कस करूयात. त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस बघितले कॅप्सूलचे. डिसएडव्हान्टेजेस, रॉ मटेरियल जिलेटिन असतं FDC आणि DMC कलर अँड शुगर, ओपॅसिफायर हे रॉ मटेरियल्स यूज केले जातात. प्रिझर्वेटिव्ह, डायल्युएंट, लुब्रिकंट, ग्लायडंट, वेटिंग एजंट आणि डिसइंटिग्रंट. त्याच्यानंतर जिलेटिनचं प्रिपरेशन बघितलं आपण. ओके, टाइप A जिलेटिन, टाइप B जिलेटिन. त्याच्यानंतर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ब्लूम व्हॅल्यू किंवा ब्लूम स्ट्रेंथ म्हणजे मेजरमेंट ऑफ जेलिंग पॉवर, जेल फॉर्म करायची जिलेटिनची जी कॅपॅसिटी आहे, स्ट्रेंथ आहे, तिला ब्लूम व्हॅल्यू किंवा ब्लूम स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा विस्कोसिटी. ओके, इट इज डिपेंड्स अपॉन ब्लूम व्हॅल्यू. देन टाइप्स ऑफ कॅप्सूल्स, हार्ड जिलेटिन कॅप्सूल. हार्ड जिलेटिन कॅप्सूल मध्ये दोन पार्ट असतात, कॅप आणि बॉडी. ठीक आहे. नेक्स्ट बघा त्याच्या स्टेप्स, डिपिंग, स्पिनिंग, ड्राइंग, स्ट्रिपिंग, ट्रिमिंग, जॉईनिंग अँड पॉलिशिंग. फर्स्ट काय करायचंय, जिलेटिनचं सोल्युशन प्रिपेअर करायचं. त्याच्यानंतर
त्याचं डिपिंग, कॅप्सूल्स डिप करायच्या. त्याच्यानंतर सॉरी ज्या पिन्स आहेत मेटल पिन त्या डिप करायच्या. त्याच्यानंतर स्पिनिंग, रोटेशन, ड्राय, जॉईनिंग ऑफ द ट्रिम कॅप्सूल शेल. ड्राईंग नंतर स्ट्रीमिंग आणि ट्रिमिंग म्हणजे रिमूव्ह करायच्या मोल्ड्स पासून आणि त्याचं कटिंग करायचं प्रॉपर लेंथ मध्ये, ट्रिमिंग म्हणजे, आणि जॉईनिंग करायचं बाय युजिंग प्री क्लोजिंग मेकॅनिझम. ओके, या स्टेपनी हार्ड जिलेटिन कॅप्सूल बनली जाते. ठीक आहे, समजलं का हार्ड जिलेटिन कॅप्सूलचं प्रिपरेशन? आवताडे, सौरभ आवताडे, आवताडे समजलं का हाऊ टू हार्ड जिलेटिन कॅप्सूल्स? आवताडे absent. दळवी मॅडम समजलं का? दळवी, वैष्णवी दळवी समजलं का मॅडम? येस मॅम. काय बघितलं आपण आता? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल्स. ठीक आहे, कोणकोणत्या स्टेप्स असतात त्याच्यामध्ये? दोशी मॅडम, चैत्राली दोशी. आन्सर नाही दिलं किंवा मला रिस्पॉन्स नाही केला की मी अब्सेंटी टाकणार. दोशी, चैत्राली दोशी मॅडम, कोणकोणत्या स्टेप्स असतात त्याच्यामध्ये? अब्सेंट दळवी. ठीक आहे, रिस्पॉन्स नाही दिला की अब्सेंटी टाकणार आहे. सोनम जाधव. येस मॅम. कोणकोणत्या स्टेप्स असतात मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल्स मध्ये? फर्स्ट ऑफ ऑन प्रिपरेशन ऑफ सोल्युशन, देन डिपिंग करायचे असेल त्या सोल्युशन मध्ये, देन स्पिनिंग, देन स्ट्रीमिंग, देन स्ट्रिपिंग, नाही स्पिनिंग नंतर ड्राईंग, नंतर स्ट्रिपिंग, नंतर स्ट्रीमिंग, अँड देन प्रॉपर वे मध्ये कट करायच्या आणि क्लोज करायचं. कटिंग. कटिंग. ट्रिमिंग मीन्स? स्ट्रीमिंग म्हणजे आपल्याला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये कट करून घ्यायचं. ओके, ठीक आहे, हे झालं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल. याच्यामध्ये आपण अजून ड्रग एनक्लोज करायचंय. ओके, फक्त कॅप्सूलचे शेल बनवले गेले तिथं. ठीक आहे, रिमेनिंग पार्ट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. प्रेझेंट इथं रोल नंबर 1. प्रेझेंट मॅम. 2, 3, 4, 5. Present, ma'am. 6, 7, 8. Present. 9. Present. Roll number 9. Present. 8 आणि 9 दोघेही प्रमोद बिराजदारच आहात का काय? रोल नंबर 8. रोल नंबर 8 कोण आहे? Hello. सर काय नाव तुमचं? रोल नंबर 8, 9 प्रमोद बिराजदार 2 दिसते तिथं. हो मॅडम, दोघांचं नाव सेम आहे. Absent. 11, 12,
13, 14, 15, 16, ma'am. 14 present. Ma'am, 15. 15, 16, 16, absent, 17, Ma'am 16 पण 18, present आहे, तिला रेंज प्रॉब्लेम आहे. बर 18, Present, ma'am. 19, 19, 20, Present, ma'am. 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, 25, Present, ma'am. 26, Present, ma'am. 27, 28, 29, 30, Present, ma'am. 31, Present. 32, Present, ma'am. 33, Present. 34, 35, 36, 37, Present. 38, 39, Present. 40, 41, Present. 42, 43, 44, Present, ma'am. 45, 46, Present, ma'am. 47, 48, 49, Present, ma'am. 50, 50, 51, 50 present, ma'am. Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present. 53, Present. 54, 54, Present, ma'am. 52, 55, Present. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, 60, 61, 62, 63, Present. 64, Present, ma'am. 65, Present. 67, Present. 8, 69, Yes, ma'am. 70, Present, ma'am. 71, Present, ma'am. 72, Present, ma'am. 73, 73, 74, Present, ma'am. 75, sorry 74 पर्यंत. Hello, ma'am. हा बोला. Ma'am, roll number 40 is present. ओके ठीक आहे. ओके राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात.